15 मार्च येत आहे बरं. तुमचा ऍडव्हान्स टॅक्स तर भरून झालाच असेल का? तुम्ही सुद्धा त्याच चुकीच्या समजुतीत आहात. जेव्हा ITR भरतो जुलै महिन्यामध्ये तेव्हाच टॅक्स भरला म्हणजे झालं? नाही बरं, त्याला सेल्फ असेसमेंट टॅक्स म्हणतात. माझ्या भावांनो आणि मैत्रिणींनो, जर तुमचा वर्षभराचा इन्कम टॅक्स 10,000 रुपयांच्या वर जात असेल आणि तुम्ही तो मार्च पर्यंत भरला नसेल तर डिपार्टमेंट व्याजाचं मीटर फिरवणं सुरू करून देते बरं. चला आज समजून घेऊया ऍडव्हान्स टॅक्स आणि सेल्फ असेसमेंट टॅक्सचा नेमका लोचा काय आहे. एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही घर बांधायला घेतलं आणि कॉन्ट्रॅक्टरशी तुमचं 10 लाखाचं बोलणं झालं. आता कॉन्ट्रॅक्टर असं म्हणणार नाही की घर पूर्ण झाल्यावर सगळं पैसे द्या. तो काय म्हणतो, मालक स्लॅब पडला की 25%, प्लॅस्टर झालं की 25% आणि काम संपत आलं की उरलेले पैसे द्यायचे. जसं काम होतं तसं तुम्ही ते हप्ते देत असतात, बरोबर. सरकारचं पण एक्झॅक्टली सेम प्रिन्सिपल आहे, पे ॲज यू अर्न. तुम्ही जसं जसं कमवतात तसं तसं टॅक्स इन्स्टॉलमेंट मध्ये सरकारला द्यावा लागतो आणि यालाच तर म्हणतात ऍडव्हान्स टॅक्स. आता समजा घराचं काम पूर्ण होत आलं आणि शेवटी हिशोब करताना काही उरलेली किरकोळ रक्कम असेल ज्याचे पैसे तुम्ही शेवटी हिशोब करताना देतात. तो जो उरलेला शेवटचा हिशोब असतो ना, त्याला म्हणतात सेल्फ असेसमेंट टॅक्स, जो तुम्ही जुलै महिन्यामध्ये भरतात. जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न फायनल करतो आणि रिटर्न अपलोड करतो तेव्हा. समजलं? ह्या रील मध्ये आपण इथे थांबत आहोत, पण ऍडव्हान्स टॅक्स बद्दल अजून बोलणं बाकी आहे बरं. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. माहित आहे मला कुठे शोधत बसाल नंतर या सोशल मीडियावर, म्हणून तर म्हणतो मी पैसे की यात्राशी लवकर कनेक्ट व्हा. धन्यवाद.